भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. क्षेत्र क्षेत्रज्ञ संबंधी भगवंतांचं मत. भाग 12वा. संघात. उभे आहेत 149 ते 159. ज्ञानदेव आता संघात कशाला म्हणायचं ते स्पष्ट करत आहेत. आणि जीवेसी पांडवा, हा 36 मेळावा, तो हा येथ जाणावा, संघात उपैगा. आणि अर्जुना, वर सांगितलेल्या या 35 तत्वांचा जीवाभावाने असणारा समुदाय, हा समुदाय येथे 36वे संघात नावाचे तत्व जाणावे. एवं 36 भेद सांगितले तुझ विशद, यया येतुले याते प्रसिद्ध क्षेत्र म्हणिपे. याप्रमाणे 36 प्रकार तुला स्पष्ट सांगितले. या एवढ्यांना क्षेत्र म्हणतात हे प्रसिद्ध आहे. रथांगांचा मेळावा, जेवी रथू म्हणिजे पांडवा, का अधोर्ध्व अवेवा नाव देहू. चाक जू वगैरे रथांच्या भागांच्या समुदायास अर्जुना ज्याप्रमाणे रथ म्हणावे किंवा शरीराच्या वरच्या व खालच्या अवयवांना मिळून जसे देह हे नाव देता येते. करी तुरंग समाजे, सेना नाम निफजे, का वाक्य म्हणिपते पुंजे अक्षरांचे. हत्ती घोडे वगैरेंच्या समुदायाला जसे सैन्य हे नाव उत्पन्न होते किंवा अक्षरांच्या समुदायांना वाक्य म्हणतात. का जलधरांचा मेळा, वाच्य होय आभाळा, नाना लोका सकळा नाम जग. अथवा ढगांचा समुदाय आभाळ या नावाने बोलला जातो, अथवा सर्व लोकांना मिळून जग हे नाव येते. का स्नेहसूत्र बन्ही, मेळू एकेची स्थानी, धरीजे तो जनी दीपू होय. अथवा तेल वात आणि अग्नी यांचा एके ठिकाणी संयोग करून ठेवणे, तोच लोकात दिवा म्हणून प्रसिद्ध होतो. तैसी 36 ये तत्वे, मिळती जेणे एकत्वे, तेने समूह परत्वे क्षेत्र म्हणिपे. त्याप्रमाणे ही 36 तत्वे ज्या एकत्वाने जमा होतात त्या समुदाय परत्वाने त्यास क्षेत्र असे म्हटले जाते. आणि वाहतेनी भौतिके, पाप पुण्य येथ पिके, म्हणून आम्ही कौतुके क्षेत्र म्हणू. लागवडीस आणलेल्या या शरीराच्या योगाने येथे शरीररूपी शेतामध्ये पाप पुण्यरूप पीक पिकते, म्हणून आम्ही कौतुकाने या देहाला क्षेत्र असे म्हणतो. आणि एकाच एनी मते, देह म्हणती ययाते, परी असो हे अनंते नामे यया. कित्येकांच्या मताने याला देह असे म्हणतात, पण आता हे राहू दे, या क्षेत्राला अनंत नावे आहेत. पै परतत्वा आरवते, स्थावरा आतवते, जे काही होते जाते ते क्षेत्रची हे. परंतु परब्रह्माच्या अलीकडे व स्थावरापर्यंत धरून त्या दोहोंच्या दरम्यान जे जे काही उत्पन्न होते व नाहीसे होते ते सर्व क्षेत्रच होय. परिसुर नर उरगी, घडत आहे योनी विभागी, ते गुणकर्म संगी पडिले साते. परंतु गुण व कर्म यांच्या संगतीत सापडले असता देव, मनुष्य, सर्प वगैरे जातींच्या वेगळेपणाने या क्षेत्राची रचना होते. ज्ञानदेव आता संघात या शब्दाचे स्पष्टीकरण करत आहेत. आतापर्यंत एकूण 35 तत्वे स्पष्ट करून सांगितली. ही 35 तत्वे एकत्र येऊन त्यांचा जीवाशी जो संबंध येतो त्याला संघात असं म्हणतात. एकूण ही 36 तत्वे एकत्र आली की त्याला क्षेत्र असं नाव मिळतं. ज्ञानदेव यासाठी रथाचं उदाहरण देतात. नुसतं चाक अथवा जू याला रथ म्हणत नाहीत, तर चाक, जू वगैरे सर्व गोष्टी एकत्र आल्या की त्याला रथ असं म्हटलं जातं. पुढचा दृष्टांत देताना म्हणतात, एकच हात अथवा पाय म्हणजे शरीर नाही, तर सर्व अवयव मिळून त्याला देह असं नाव म्हटलं जातं. तिसरा दृष्टांत देत आहेत सैन्याचा. सैन्यामध्ये घोडदळ, पायदळ, हत्तीदळ आणि रथी असे 4 भाग असतात. ते सर्व विभाग मिळून त्याला सैन्य असं म्हटलं जातं. किंवा वाक्यामध्ये अनेक अक्षरं एकत्र आलेली असतात. तसंच आभाळ आलं असं आपण म्हणतो तेव्हा आकाशात अनेक ढगांचा समुदाय उपस्थित झालेला असतो. किंवा स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळ असे 3 लोक मिळून जग हे नाव येतं. किंवा नुसतं तेल, वात आणि समई म्हणजे दिवा नव्हे, तर या 3 गोष्टी एकत्र आल्या की त्याला दिवा हे नाव येतं. त्याप्रमाणे ही 36 तत्व एकत्र आली की त्याला क्षेत्र असं म्हटलं जातं.
या देहाला क्षेत्र म्हणजे शेत असं का म्हणतात ते ज्ञानदेव स्पष्ट करून सांगतात. शेतात बीज पेरले की ते रुजते व अनंतपट वाढते. तसेच जीवात्मा हे शरीर लागवडीखाली आणतं व त्यात कर्मरूपी बीज पेरतो आणि शेतात पाप पुण्य रूपी पीक घेतो. येथे पाप पुण्य पिकत असल्यामुळे देह म्हणजे क्षेत्र आहे. या क्षेत्राची व्याप्ती किती आहे तर स्थावरापासून परतत्वापर्यंत जे काही आहे ते सर्व क्षेत्र या नावानं ओळखलं जातं. हे परतत्वाहून वेगळं असतं. उपजणे व नाश पावणे हा याचा गुणधर्म असतो. सुर नर उरगी, सुर म्हणजे देव, नर म्हणजे मनुष्य आणि उरग म्हणजे साप इत्यादी भिन्न भिन्न योनींमध्ये या क्षेत्रातील सर्व पदार्थांची वर्गवारी होते. हा भेद होतो तो त्रिगुण व कर्म यांच्या योगामुळे. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभाग योहो असं भगवंताने 4थ्या अध्यायात सांगितलं होतं. या चातुर्वर्ण्याचा अर्थ उद्भिज, स्वेदज, अंडज व जरायुज असा सुद्धा करता येतो. ही 4 प्रकारची जीवसृष्टी त्रिगुण आणि कर्म यांच्या योगाने निर्माण होत असते. या त्रिगुणांचे स्पष्टीकरण ज्ञानदेव पुढे गीतेच्या 14व्या अध्यायात करणार आहेत. येथपर्यंत ज्ञानदेवाने क्षेत्र म्हणजे काय ते स्पष्ट करून सांगितलं. आता क्षेत्रज्ञ म्हणजे काय ते सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.